नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंची फसवणूक। अवॉन नॅव्हिगॉन्स मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तब्बल 1,83,81,400 रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ते म्हणूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हताश तरुणांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली। सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंची फसवणूक। नवी मुंबईच्या खारघरमधील अवॉन नॅव्हिगॉन्स मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने परदेशात शिपिंग कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 1,73,81,400 रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मलेशिया आणि इतर देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने सर्व्हिस चार्ज, व्हिसा आणि तिकिटाच्या नावाखाली शेकडो तरुणांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले। मी सौमिल पुजारी, आम्ही इकडे एव्हॉन नेव्हिगेटर्स म्हणून एक कंपनी आहे खारघरमध्ये। मी आणि माझा कझिन भाऊ आहे, आम्ही पे केलेला जॉईनिंगसाठी। मी 4,20,000 पे केलेला आणि मी 5 तारखेला 5 जूनला मी पे केलेला 4,20,000। आणि आमचा कसं झालेला, मी बोललो त्यांना की मी हाफ पेमेंट पहिला करणार, मग फॉर्म 1च्या नंतर मी हाफ पेमेंट करणार। तर ते फॉर्म 1 पण आलं सर, फॉर्म 1 पण पूर्ण आलं ते, आणि फ्लाईटचं तिकीट वगैरे सगळं आलं आमचा। मग तसं झालं की 3 दिवसाआधी रात्री 1 वाजता आम्हाला मेल आला एक कॅन्सलेशनचा। तर ते मेल आपल्याला काय माहितीच नाही पडला फ्रायडे नाईटला। तर आम्ही सॅटर्डेला विचार केला की काय होणार, काहीच नाही। तर आपल्याला माहिती पण नव्हतं की एवढे लोक आहेत आमच्याबरोबर। मग आता आपल्याला माहिती पडलं सकाळी की आमच्याबरोबर एवढे लोक आहेत। मग आमचा एवढा पैसे पण गेलायत, आणि 17ला आमचा जॉईनिंग होता दुबईवरून एवढा। हो, तुम्ही मला सांगा की पैसे ज्यावेळी भरले त्यावेळी तुम्हाला काय इन्शुअर केलेलं का त्या लोकांनी? कसे भरले काय म्हणजे पैसे कसे भरले? हो, पैसे काय इन्शुअर केलेलं, किती पगार असणार आहे? पैसे तर बघा, ते लोकांनी सांगितलेलं कॉन्ट्रॅक्ट लेटरवर साईन करायचं आहे। कॉन्ट्रॅक्ट लेटर जसं साईन झालं तुम्हाला पेमेंट करायचं आहे। मग आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं त्यांना। तर ते अकाउंटमध्ये ते जे नाव आलेला नियत्ता शिपिंग, आणि जे काही अर्धे लोक आहेत ते मोहित शिपिंग। हां, म्हणजे असं 2-3 बँक अकाउंट आहेत त्यांच्याकडे। आता मी आणि माझा कझिन आहे, त्यांनी नियत्ता शिपिंगमध्ये पेमेंट केलं। मी पण 4,20,000 आणि हा पण 4,20,000। पगार मिळणार होता? $400। माझ्या मुलाचं जॉईनिंग होतं, तर असं कॅन्सलेशन त्याचं मेल आला की त्याचं DG फॉर्म 1 होतं तो कॅन्सल झाला आहे। त्यासाठी आम्ही आज इथे आलो तक्रार करण्यासाठी। किती रुपये भरले तुम्ही, आणि तुम्हाला कसं इथे माहिती पडलं इथे नोकरी लागणार? 4,30,000 आम्ही भरले, आणि ह्याने माझ्या मुलाने सगळीकडे ऑनलाईन सर्च मारत होता, तेव्हा तिथनं रीना मॅडमचा म्हणून कॉल आलेला की आमच्या इथे वॅकन्सी आहे म्हणून, इथे आमचं ऑफिस आहे तर तुम्ही इथे या करून। तर माझा मुलगा इथे आणि सोबत इथे येऊन सगळं ऑफिस वगैरे बघून गेले, इन्क्वायरी करून गेले। त्यानंतर आम्ही आले, आणि ते मॅडमने असं पण सांगितलेलं की सगळं प्रोसिजर झाल्यानंतर तुम्हाला पैसे भरायचे आहे। मग ज्या दिवशी सगळे डॉक्युमेंट्स भेटणार होते त्या दिवशी आम्ही आलेले इथे, डॉक्युमेंट्स दिले सगळे, तुम्ही चेक करा, कॉन्ट्रॅक्ट लेटर वगैरे, मग साईन केलं। त्यानंतर ते बोलले की पैसे भरा करून। मग पैसे आम्ही त्या दिवशी झालं नाही आमचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, तर बोलले दुसऱ्या दिवशी मुलाला पाठवा। आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन पैसे वगैरे भरले, तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट लेटर वगैरे त्याला दिलं। संध्याकाळी ऑनलाईन त्याचं फ्लाईट तिकीट वगैरे सगळं आलं, फॉर्म 1 वगैरे सगळं आलं। त्याने सगळं चेक करून ऑनलाईन बघितलं तर सगळं लिगली होतं। मग त्यानंतर सॅटरडेला ह्याच्या मित्राचा फोन आला की असं इथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे आमचं एकदम हे झालं। आणि ते नंतर बघितलं तर मेल पण आलेलं, फॉर्म 1 कॅन्सल केलंय त्या लोकांनी। मग तिकीट बघितली तर तिकीट होती, पण आज आम्ही इथे इन्क्वायरी करण्यासाठी येणारच होते की नक्की काय घडलंय। त्यासाठी इथे आल्यानंतर सगळं असं कळलं की इथे सगळ्यांचं असं प्रॉब्लेम झालं, सगळं फ्रॉड झालंय, ऑफिसच बंद झाले। तुमची कोणती मुलाची डॉक्युमेंट्स आहेत त्या कंपनीकडे? त्याचे पासपोर्ट आणि CDC होते, ते पण आम्हाला कॉन्ट्रॅक्ट लेटर सोबत डॉक्युमेंट्स भेटले। ॲक्च्युली आमचे सहकारी धीरज यांनी सांगितलं की इथं खारघरमध्ये बरेचशी मुलं जमली आहेत, पूर्ण भारतातनं वेगवेगळ्या ठिकाणातनं आलेत। इथं आलं माहीत पडलं ही मुलं पूर्ण भारतात, कोणी ओडिसा, केरला, UP, बिहार, बऱ्याच ठिकाणावरनं आले आहेत। यांच्याकडे मर्चंट नेव्हीसाठी जॉबच्या हिशोबाने आले आहेत। मर्चंट नेव्हीला जॉब घेण्यासाठी आले होते। इकडे कंपनी आहे लँडमार्कमध्ये,
त्या कंपनीने त्या प्रत्येक मुलाकडून 3 ते 4 लाख रुपये घेतले. 3 ते 4 लाख रुपये घेऊन टोटल 2.5 करोडचा यांनी घोटाळा केला आहे. शनिवारपासून हे फॉलोअप करतात. यांना लोकांनी त्या लोकांनी यांना फ्लाईट तिकीट पण हे केले, ऑफर लेटर पण हे केले. फ्लाईट तिकीट केल्या आल्यानंतर इथं मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचे फ्लाईट तिकीट हे कॅन्सल करण्यात आले आणि तो जो व्यक्ती होते तो फरार झालेला आहे. इकडे त्या ऑफिसमध्ये कोणीही नाही. तिकडे 2 त्यांच्या रिसेप्शनिस्ट होत्या, ते त्या बघतात त्याही त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत. 3 दिवसापासून ते शनिवारपासून ही मुलं ज्यांना काही माहीत नाहीये ते लोक कंटिन्यू ट्राय करतात पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यासाठी, पण त्यांची FIR अजून नोंद नाही झाली. त्यांना प्रॉपर गाईड नाही होते. खूप बिचाऱ्यांची हालत खराब झाली. तुम्ही या संदर्भात PI साहेबांना भेटलो, आता सिनियर साहेबांना आम्हाला भेटायचं आहे या संदर्भात. सिनियर साहेब आता अर्ध्या तासात इकडे येणार आहेत, हायकोर्टला गेले. जसे येतील आम्ही त्यांच्यासोबत मीटिंग करून या संदर्भात यांचा काहीतरी सोक्षमोक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. इथे नोकरी आहे किंवा इथे मर्चंट नेव्ही मध्ये मिळेल नोकरी असं हे यांना समजलं कसं आणि ती स्टोरी काय? आता हे लोक मर्चंट नेव्ही आहेत, ऍक्च्युली गव्हर्नमेंट रजिस्टर यांचं हे आहे पोर्टलवरचं. ऑनलाईन या लोकांना असतो, कारण की ती वेबसाईट असते, गव्हर्नमेंट रजिस्टर आहे. ऑनलाईन थ्रू यांना समजलं, त्या हिशोबाने भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणातून लोकांनी अप्लाय केलं होतं याच्यासाठी. त्यांना समजून कॉन्टॅक्ट करत करत ते इकडे आले होते. किती रुपये त्यांनी भरले? प्रत्येकाने काही लोकांनी 2.5 ते 3 लाख ते 4 लाख असे करून टोटल 2.5 करोड रुपये पर्यंत घोटाळा आहे. 75 लोकांची नावं इथं नोंद करण्यात आली आहेत, 75 मुलांची टोटल. हे पैसे कसे भरले, कोणत्या अकाउंटला भरले, नाव काय त्या अकाउंट? मोहित शिपिंग, मेहता शिपिंग आणि AY शिपिंग या 3 अकाउंटमध्ये हे केले आणि काही बऱ्याच लोकांनी ऑनलाईन काही कॅश मेमोमध्ये पण हे केले. मात्र पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हताश तरुणांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यास विलंब होत होता, परंतु आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टी यांनी तात्काळ हस्तक्षेप करत पीडित तरुणांना धीर दिला आणि संबंधितांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. काल खारघर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे 75 मुलामुलींचे तक्रार आलेले आहेत. यामध्ये परदेशामध्ये शिपिंग कंपनीमध्ये नोकरी लावतो असं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, त्यांचे एअर तिकीट्स वगैरे बनवून दिले होते आणि असं साधारण एकूण 1,72,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार निष्पन्न झालेला आहे. त्यामध्ये खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास करून पुढे कारवाई आम्ही करत आहोत. कंपनीने जे त्यांच्यासोबत अग्रीमेंट केलेलं आहे ते सुद्धा जेन्युइन होतं. त्यांनी तिकीट्स दिले होते, पण ज्यावेळी मुलं एअरपोर्टवर पोहोचली त्यावेळी ते तिकीट्स कॅन्सल करण्यात आले होते आणि त्यांचं म्हणजे जाण्याचा पूर्ण पर्याय त्या ठिकाणी थांबला होता. सध्या या कंपनीचे खारघर सेक्टर 7 मधील कार्यालय पूर्णपणे बंद असून कथित मालक आणि व्यवस्थापक फरार झाले आहेत. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत असून तरुणांनी अशा कोणत्याही खोट्या आमिषांना बळी पडू नये आणि पैसे भरण्यापूर्वी कंपनीची अधिकृत पडताळणी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अशा प्रकारे ज्यावेळी मुलं परदेशात जाण्यासाठी कुठल्या संस्थेला ते अप्रोच होतात त्यावेळी ती संस्था किती जेन्युइन आहे किंवा खरी आहे त्याच्यातून पूर्वी लोक जे गेलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे किंवा परिसरात राहणाऱ्या पोलीस स्टेशनकडे संपर्क करून सदर जे एजन्सी आहे किंवा जे ऑफिस आहे त्याची सत्यता पडताळणी केली पाहिजे आणि नंतरच कुणाला तरी पैसे आपण दिले पाहिजेत. त्यांच्याकडून सर्व्हिस चार्जेस, प्रोसेसिंग फी आणि या नावाखाली ॲव्हरेज 1 ते 1.5 लाख रुपये प्रत्येक मुलाकडून घेतले होते आणि यामध्ये तक्रारदार सुद्धा कदाचित वाढू शकतात असं आम्हाला वाटतंय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.